छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरातील व्यापारी संतोष लड्डा यांच्या घरी 15 मेच्या पहाटे चोरी झाली होती। त्यावेळी संतोष लड्डा आपल्या कुटुंबासह परदेशात गेले होते। त्यांचा केअरटेकर बंगल्यावर होता। चोरट्यांच्या एका टोळीने त्यांच्या डोक्यावर बंदूक धरली आणि घरातील सोने चांदी लुटून नेले। या दरोड्यात लड्डा यांच्या घरातून 4 किलो सोने, 40 किलो चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेली। पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केल्यानंतर 5 आरोपींना अटक केली होती, परंतु चोरी गेलेले दागिने आणि रोख रक्कम अमोल खोतेकरकडे होते, जो 6वा आरोपी होता। पोलिसांना माहिती मिळाली होती की अमोल खोतेकर वडगाव कोल्हाटी परिसरात लपून बसला आहे, त्यामुळे पोलिसांची एक टीम त्याला पकडण्यासाठी पोहोचली होती। मात्र अमोलने पळण्याचा प्रयत्न केला आणि त्याने गाडी एका पोलीस कर्मचाऱ्यावर घातली। त्यानंतर झालेल्या चकमकीत अमोल ठार झाला। अलीकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता। त्यानंतर अमोल खोतेकरच्या एन्काउंटरची चर्चा वाढली आहे आणि या एन्काउंटरविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे।